मित्रांनो नमस्कार. मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे. जो व्हिडिओ आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या PhD एंट्रन्स टेस्ट 2024 संदर्भातला. मित्रांनो याच्या आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आणि सोलापूर म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाचे याच्या आधी फॉर्म आले होते. दिनांक 30 जुलै 2024 रोजी ऑनलाईन पद्धतीने सोलापूर विद्यापीठाची PhD एंट्रन्स टेस्ट कंडक्ट केली. त्याचा आता रिझल्ट 6 तारखेला येणार आहे, 6 ऑगस्टला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे जे काही ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे हे दिनांक 10 ऑगस्ट 2024 पर्यंत आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरचे जे ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे ही डेट एक्सटेंड करून 15 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरण्यास परवानगी दिलेली आहे. आता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या विद्यापीठाने ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन मागवण्यास सुरुवात केली आहे आणि आता ऑनलाईन जे ॲप्लिकेशन आहे त्याची लिंक जी आहे ती 1 ऑगस्ट 2024 पासून सुरू झालेली आहे. तर मित्रांनो ह्या विद्यापीठामध्ये कोण PhD करू शकतं, कोण इलिजिबल आहे, त्याची पात्रता काय असणार आहे, एक्झाम कशी होणार आहे, पेपर पॅटर्न कसा असणार आहे, सिलेबस कसा असणार आहे, फॉर्म कसा भरायचा, डॉक्युमेंट काय लागणार, त्याच्यानंतर अभ्यासक्रम कसा असणार आहे, त्यानंतर फीज किती असणार आहे, ती या सगळ्यांविषयी आजच्या या मुद्द्यांवर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्यात आधी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने जी ॲडव्हर्टाईज काढली आहे त्या ॲडव्हर्टाईजमधल्या ज्या काही महत्त्वाच्या डेट्स आहेत त्या डेट्स आपण पहिले बघूयात आणि मग स्टेप बाय स्टेप पुढे जाऊयात. तर बघा ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची जी काही डेट आहे ही 1 ऑगस्ट 2024 आहे, म्हणजे 1 तारखेला फॉर्म सुरू झालेला आहे. लास्ट डेट जी आहे ही 22 ऑगस्ट 2024 असणार आहे. तोपर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन फॉर्म भरायचे आहे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना नेट सेट किंवा इतर जी परीक्षा आहे तर ही क्वालिफाय असेल तर अशा विद्यार्थ्यांना एक्झाम्शन आहे. मग या एक्झाम्शन असलेल्या विद्यार्थ्यांना हार्ड कॉपी पाठवण्याची डेट आहे 1 सप्टेंबर 2024. आता फीज किती आहे तेही आपण लगेच बघूया. तर बघा SC ST आणि फिजिकली हँडिकॅप जे विद्यार्थी असणार आहे तर या विद्यार्थ्यांना 1200 रुपये 1200 ही फी असणार आहे ॲप्लिकेशन फी. त्यानंतर जनरल किंवा ओपन कॅटेगरीचे जे विद्यार्थी असणार आहेत अशा विद्यार्थ्यांना 1500 म्हणजे 1500 रुपये फीज ॲप्लिकेशन फी असणार आहे. आता ज्या विद्यार्थ्यांचं नेट सेट किंवा गेट क्वालिफिकेशन आहे तर अशा विद्यार्थ्यांना या परीक्षेतून एक्झाम्शन आहे, सूट आहे, पण फॉर्म मात्र तुम्हाला भरायचा आहे. तर अशा विद्यार्थ्यांसाठी म्हणजे जे SC ST किंवा फिजिकली हँडिकॅप विद्यार्थी असेल तर त्यांना सुद्धा 1200 रुपये फी असणार आहे आणि जे ओपन कॅटेगरीतील विद्यार्थी आहेत तर त्यांना सुद्धा 1500 रुपये एवढी फी विद्यापीठाने सांगितलेली आहे. आता इलिजिबिलिटी काय आहे म्हणजे पात्रता काय आहे, कोण हे जे काही पेट एक्झाम होणार आहे PhD एंट्रन्स टेस्ट होणार आहे तर याचे ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकणार आहे. तर बघा ज्या विद्यार्थ्यांची मास्टर डिग्री कंप्लीट आहे आणि ज्यांना 55% मार्क्स आहेत म्हणजे ओपन कॅटेगरीचा जर विचार केला तर जे विद्यार्थी मास्टर डिग्री क्वालिफाय आहेत आणि ज्यांना 55% किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स आहेत तर ते विद्यार्थी या PhD एंट्रन्स टेस्टसाठी इलिजिबल आहे. आता रिझर्व्ह कॅटेगरीचा जर विद्यार्थी असेल तर अशा विद्यार्थ्यांना म्हणजे SC ST OBC VJNT किंवा OBC तर याच्यामध्ये जे विद्यार्थी असणार आहे ते यांना 50% क्रायटेरिया असणार आहे की मास्टर डिग्रीमध्ये 50% त्यांना असणं आवश्यक आहे. जर एखादा विद्यार्थी फायनल इयरला असेल म्हणजे फर्स्ट इयर त्याचा कंप्लीट झालेला आहे आणि मास्टर डिग्रीचा तो सेकंड इयरला असेल तर असा विद्यार्थी देखील इलिजिबल आहे, त्या विद्यार्थ्यांना देखील फॉर्म भरता येणार आहे. जे विद्यार्थी नेट सेट किंवा गेट क्वालिफाय असतील किंवा पास असतील तर असे विद्यार्थी या परीक्षेतून त्यांना एक्झाम्शन दिलेलं आहे किंवा सूट दिलेलं आहे, मात्र ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करणं आवश्यक आहे असं विद्यापीठाच्या सर्क्युलरमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आता फॉर्म भरत असताना काय काय माहिती आपल्याला विचारणार आहे तर काही स्टेप त्यांनी दिलेल्या आहेत. तर बघा पहिली स्टेप जी आहे ही पर्सनल इन्फॉर्मेशनची आहे. तर पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये तुमचं नाव, तुमची डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर, ईमेल ID, त्याच्यानंतर कॅटेगरी हे सर्व माहिती तुम्हाला फर्स्ट याच्यामध्ये भरायची आहे. त्याच्यानंतर 10th क्लास असेल किंवा ग्रॅज्युएशन 12th असेल किंवा ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन याची सेकंड याच्यामध्ये तुम्हाला माहिती सगळी भरायची आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊन फॅकल्टी जी असणार आहे ती फॅकल्टी आणि तुमचा जो काही सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट तुम्हाला चूज करायचा आहे.
त्याच्यानंतर पुढे जाऊन तुम्हाला एक्झामची सिटी किंवा एक्झाम सेंटर निवडायचं आहे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर तुम्हाला जे विद्यार्थी एक्झाम्शनमध्ये आहेत त्यांना एक्झाम्शनचं ऑप्शन दिसणार आहे. त्यानंतर पुढच्या स्टेपला तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत आणि सगळ्यात शेवटची जी प्रोसेस आहे ही प्रोसेस असणार आहे पेमेंटची. तर त्या ठिकाणी पेमेंट झाल्यानंतर तुमची प्रोसेस कंप्लीट होणार आहे. आता काही गाईडलाईन्ससुद्धा विद्यापीठाने दिलेले आहे, तेही आपण 1 बाय 1 बघूया. तर बघा, सर्व विद्यार्थ्यांचे ॲडमिशन जे आहे किंवा याच्यामध्ये एनरोलमेंट होण्याची जी प्रोसेस आहे ही ऑनलाईनच आहे. ऑनलाईन सगळ्यांना फॉर्म भरणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये विद्यापीठाने सांगितलेले आहे हार्ड कॉपी किंवा डॉक्युमेंट जे आहेत ते विद्यापीठाला पाठवण्याची आवश्यकता नाही. ओके. परीक्षा जी आहे ही परीक्षा ऑफलाईन मेथडने होणार आहे. आता बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, त्याच्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि सोलापूर युनिव्हर्सिटी या तीनही विद्यापीठांनी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतलेली आहे. मात्र स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने सांगितलेलं आहे की परीक्षा जी आहे ती ऑफलाईन म्हणजे ऑफलाईन मेथडने पेन आणि पेपर मेथडने घेतली जाणार आहे आणि त्याचे सेंटर हे दिलेले आहे नांदेड, परभणी आणि लातूर या 3 ठिकाणी, 3 जिल्ह्यांच्या ठिकाणी तुम्हाला हे एक्झाम सेंटर जे आहे ते असणार आहे. तिथे जाऊन तुम्हाला परीक्षा द्यायची आहे. आता परीक्षेचा पॅटर्न आपण बघूया. तर बघा, 100 प्रश्न तुम्हाला MCQ टाईपचे विचारले जाणार आहे आणि त्याच्यामध्ये कार्बन कॉपी आणि OMR शीट अशा पद्धतीचं हे कॉम्बिनेशन असणार आहे. OMR शीटवर तुम्हाला व्यवस्थित डार्क सर्कल करायचं आहे आणि कार्बन कॉपी तुम्ही घेऊन जाऊ शकता. मित्रांनो, ज्या पद्धतीने सेटचा पेपर होतो किंवा नेटचा पेपर होतं तर त्याच पद्धतीने हा पेपर असणार आहे. आता बघा, क्वेश्चन पेपरमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, 2 सेक्शन केलेले आहे. एक सेशनमध्ये म्हणजे सेशन ए मध्ये तुम्हाला रिसर्च मेथोडॉलॉजी असणार आहे, ज्याच्यामध्ये 50 प्रश्न तुम्हाला 50 मार्कासाठी विचारले जातील आणि सेक्शन बी मध्ये तुम्हाला जो तुमचा स्पेशल सब्जेक्ट असणार आहे तर त्या स्पेशल सब्जेक्टचे 50 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे 50 मार्काला. तर हे सगळे 50 + 50 100 मार्कांचं कॅल्क्युलेशन असणार आहे. आता पासिंग क्रायटेरिया सुद्धा विद्यापीठाने लगेच सांगितलेलं आहे. तर बघा, ओपन कॅटेगरीचा जर विद्यार्थी असेल तर 50% मार्क्स त्याने अर्न करणं गरजेचं आहे. मात्र याच्यामध्ये विद्यापीठाने सांगितलेलं आहे की प्रत्येक सेक्शनमध्ये 50% मार्क्स अर्न करणं गरजेचं आहे, तरच तुमचा रिझल्ट क्वालिफाय येऊ शकतो. मग आता विचार करा, सेक्शन ए मध्ये 50 क्वेश्चन आहेत आणि सेक्शन बी मध्ये 50 क्वेश्चन आहेत. तर ओपन कॅटेगरीचा जर विद्यार्थी असेल तर दोन्ही सेक्शनमध्ये म्हणजे सेक्शन ए मध्ये त्याला 25 प्रश्न बरोबर येणं गरजेचंच आहे आणि बी सेक्शनमध्ये सुद्धा 25 प्रश्न कन्फर्म येणं किंवा बरोबर येणं गरजेचं आहे, तरच त्याचा निकाल येऊ शकतो. तर प्रत्येक सेक्शनमध्ये हा स्कोर तुम्हाला आणणं मॅन्डेटरी आहे. आता दोन्ही सेक्शनमध्ये जो सेपरेट पासिंगचा क्रायटेरिया आहे तो तुम्हाला या ठिकाणी लागू आहे. सर्व प्रश्न जे असणार आहे हे सगळे MCQ टाईपचे आहे. प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क विद्यापीठाने तुम्हाला सांगितलेला आहे. आता बघा, जे विद्यार्थी कास्ट कॅटेगरीमधून फॉर्म भरणार असतील तर किंवा नॉन क्रिमिनल किंवा अजून काही वेगळ्या फॅसिलिटी किंवा एखादा हँडिकॅप विद्यार्थी असेल तर अशा विद्यार्थ्यांकडे सर्व डॉक्युमेंट जे आहे ते असणं गरजेचं आहे आणि सगळे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहे. म्हणजे नॉन क्रिमिनल असेल किंवा कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा फिजिकली हँडिकॅपचं सर्टिफिकेट असेल तर हे अपलोड करणं बंधनकारक असणार आहे. मित्रांनो, परीक्षेविषयी म्हणजे एक्झाम झाल्यानंतर जर तुमच्या मनात काही डाऊट असेल की एखादा प्रश्न चुकीचा आला किंवा त्याचे ऑप्शन बरोबर नव्हते तर एक्झाम झाल्यानंतर लगेच तुम्हाला एक गुगल फॉर्मची लिंक विद्यापीठ देणार आहे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटला. तर त्या वेबसाईटला जाऊन तुम्हाला ते गुगल फॉर्म लगेच भरायचं आहे, जेणेकरून काही प्रॉब्लेम असेल तर ते लगेच सॉर्ट आउट करतील किंवा नेक्स्ट ज्या गाईडलाईन आहेत त्या गाईडलाईन तुम्हाला देणार आहे. आता ज्यावेळेस परीक्षा असणार आहे तर त्या परीक्षेचं एक्झाम सेंटर तुम्हाला समजावं किंवा टाईम जे काय आहे ते सगळं समजावं याच्यासाठी ॲडमिट कार्डसुद्धा विद्यापीठ पब्लिश करणार आहे. तुमच्या क्रेडेन्शियल किंवा लॉग इनवर तुम्हाला ॲडमिट कार्डसुद्धा बघायला मिळणार आहे. तशी नोटीस विद्यापीठ तुम्हाला देणार आहे. परीक्षा जी आहे ही नांदेड, परभणी आणि लातूर या 3ही जिल्ह्याच्या एक्झाम सेंटरवर होणार आहे. ॲडमिट कार्डबद्दल बोलूया. ॲडमिट कार्ड हे तुम्हाला परीक्षेच्या 8 दिवस आधी मिळणार आहे. ते डॉक्युमेंट म्हणजे ॲडमिट कार्ड जे आहे ते डाउनलोड केल्यानंतर तुमच्या एरियामधले एखाद्या कॉलेजचे प्राचार्य असतील किंवा प्रिन्सिपल असतील किंवा अजून हेड ऑफ द डिपार्टमेंट असेल तर अशा व्यक्तीकडून तुम्हाला ते डॉक्युमेंट किंवा ॲडमिट कार्ड सेल्फ म्हणजे अटेस्टेड करायचं आहे आणि त्याच्यावर तुमची पण अटेस्टेड असणं आवश्यक आहे. हे तुम्हाला तुमच्या एक्झाम सेंटरवर घेऊन जायचं आहे. आता रिझल्ट जो आहे हा रिझल्ट देखील तुमच्या लॉग इनवरच पब्लिश होणार. वेगळी काही अशी नोटीस विद्यापीठ देणार नाही आहे किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला लॉग इन ID पासवर्ड जो असणार आहे
तो तुम्ही ओपन करून त्या ठिकाणी तुम्हाला निकाल जो आहे तो बघायला मिळणार आहे। आता मित्रांनो याच्यामध्ये आपण बघूयात तर जो रिझल्ट लागणार आहे किंवा तुम्हाला सर्टिफिकेट जे मिळणार आहे तर त्याची जी व्हॅलिडिटी आहे ही फक्त 1 वर्ष आहे। म्हणजे आता ऑगस्ट 2024 मध्ये ही परीक्षा होते तर 2025 पर्यंत तुम्हाला म्हणजे ऑगस्ट 2025 पर्यंतच्या पिरियड पर्यंत हा जो काही निकाल आहे किंवा रिझल्ट आहे हा तुम्हाला व्हॅलिड आहे, त्याच्यानंतर तो चालणार नाही। याच्या आधीचे जे क्रायटेरिया होते तर हे कमीत कमी 3 वर्ष तुमचा रिझल्ट व्हॅलिड असायचा। म्हणजे अगदी एखाद्याचं 2022 मध्ये एखादा विद्यार्थी क्वालिफाय झालेला असेल तर त्याचं 3 वर्षाचं पुढे म्हणजे 2025 पर्यंत त्याचा निकाल जो आहे तो चालू शकणार होता। आता पुढे बघूयात आपण की 100 मार्काचं जे काही कॅल्क्युलेशन आहे ते कसं आहे। तर बघा 50 आणि 50 असं 100 मार्कांचं जे काही वेटेज आहे तर हे 70 मध्ये कन्वर्ट केलं जाणार आहे। म्हणजे 100 मार्काचा पेपर हा 70 मार्कामध्ये कन्वर्ट केला जाणार आहे आणि 30 मार्कांचं तुमचं इंटरव्ह्यू होणार आहे। मग हे दोघांचं कॅल्क्युलेशन म्हणजे 70 + 30 मिळून 100 मार्कांचं हे तुमचं कॅल्क्युलेशन असणार आहे। मित्रांनो बघा, ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेतून सूट पाहिजे म्हणजे जे विद्यार्थी नेट सेट किंवा गेट क्वालिफाय आहे तर त्यांनी सुद्धा ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे आणि त्याची प्रिंट काढून तुम्हाला ते डॉक्युमेंट सर्व जे आहेत म्हणजे ऑनलाईन प्रिंट आणि डॉक्युमेंट हे तुम्हाला विद्यापीठाला पाठवायचे आहेत। त्याच्यासाठी त्यांनी एक ॲड्रेस सुद्धा दिलेला आहे टू द डेप्युटी रजिस्ट्रार PG सेक्शन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी विष्णुपुरी नांदेड आणि 431606 हा त्यांचा पिन नंबर आहे। तर यावर तुम्हाला ते पाठवायचं आहे। एक व्यवस्थित एनव्हलप तुम्हाला घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये सर्व डॉक्युमेंट टाकायचे आहे। 2 मध्ये जो ॲड्रेस तुम्हाला वरती दिला त्या ॲड्रेसप्रमाणे तुम्हाला टाकायचं आहे। फॉर्ममध्ये तुमचं येईल आणि वरती टायटलमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर पेट 2024 आणि इन ब्रॅकेट एक्झाम्शन मोड आणि तुमचा सब्जेक्ट जो असणार आहे हे सगळं तयार करून तुम्हाला विद्यापीठाला पाठवायचं आहे। आता मित्रांनो बघा की 2022 मध्ये जे विद्यार्थी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची PhD एंट्रन्स टेस्ट क्वालिफाय झाले होते तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा आता या सिस्टीममध्ये किंवा 2024 साठी अप्लाय करता येणार आहे। मात्र त्यांनी सुद्धा काय करायचं आहे, विद्यापीठाला एक विलिंगनेस लेटर किंवा आम्ही आता 2024 मध्ये ॲडमिशन घेऊ इच्छितो असं तुम्ही एक पत्र लिहायचं आहे, एक ॲप्लिकेशन लिहायचं आहे, हँड रिटन केलं तरी चालेल आणि तुमचं जर काही स्कोर कार्ड आहे 2022चं ते जोडायचं आहे आणि ते सर्व तुम्हाला विद्यापीठाला पाठवायचं आहे। वरती सांगितल्याप्रमाणे तो जो ॲड्रेस आहे तोच ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी वापरायचा आहे आणि तुम्हाला डॉक्युमेंट वरती पाठवायचं आहे। ज्यावेळेस 2024ची मेरिट लिस्ट लागेल त्याच्यानंतर विद्यार्थी सिलेक्ट होतील आणि काही जागा जर उरल्या तर तुम्हाला सुद्धा याच्या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाणार आहे। आता मित्रांनो बघूया की रेशो कसा आहे। जे काही वॅकन्सीज आहेत त्या वॅकन्सीमध्ये रेशो त्यांनी ठरवला आहे। तर बघा 60% सीट ज्या आहे ह्या PhD एंट्रन्स टेस्टच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत आणि 40% जागा ज्या आहे ह्या एक्झाम्प्टेड विद्यार्थ्यांच्या असणार आहे। म्हणजे दोघांनाही जवळपास सारखंच वेटेज त्यांनी दिलेलं आहे। 10% इकडे तिकडे फरक पडतोय पण ठीक आहे, एक्झाम्शनवाल्यांना पण संधी आहे आणि PhD एंट्रन्स टेस्ट देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा संधी यांनी दिलेली आहे। आता एक्झाम्शनमध्ये जे विद्यार्थी आहेत ते यांचं मार्कांचं कॅल्क्युलेशन कसं आहे तर पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा मास्टर डिग्रीला जे मार्क्स असणार आहे तर त्या मार्कांना यांनी 70% वेटेज दिलेलं आहे आणि 30 मार्काचा इंटरव्ह्यू असणार आहे। तर ह्या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन असणार आहे। आता रिझर्वेशनच्या क्रायटेरिया किंवा पर्सेंटेज सुद्धा त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की जे काही वॅकन्सीज आहेत त्या वॅकन्सीजमध्ये SC कॅटेगरीसाठी 13% जागा आहेत, ST साठी 7 आहेत, VJDT साठी 3% जागा आहे, NTB साठी 2.5 आहे, त्यानंतर NTC साठी 3.5 आहे, NTD साठी 2% आहे, स्पेशल बॅकवर्ड क्लासेस जो आहे त्यांना 2% आहे, OBC साठी 19% आहे, SC BC म्हणजे आता हा नवीनच क्रायटेरिया किंवा प्रवर्ग तयार झालेला आहे तर याच्यासाठी 10% आहे, EWS साठी 10% आहे आणि जनरल किंवा ओपन कॅटेगरीसाठी 28%चा क्रायटेरिया या ठिकाणी विद्यापीठाने दिलेला आहे। मित्रांनो वॅकन्सी लिस्ट किंवा सब्जेक्ट लिस्ट किंवा सेंटरची लिस्ट जी आहे ती विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटला आहे किंवा त्यांच्या परिपत्रकामध्ये आहे, ऑर्डिनन्समध्ये आहे, तर ते तुम्हाला बघायचं आहे आणि त्या पद्धतीने PhD एंट्रन्स टेस्ट की जे की विद्यार्थी मराठवाड्यातले आहेत आणि खूप आतुरतेने वाट बघत होते की स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची PhD एंट्रन्स टेस्ट कधी येणार, तर अशा विद्यार्थ्यांसाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी ही विद्यापीठाने दिलेली आहे। तर या संधीचं तुम्ही सोनं केलं पाहिजे आणि ह्या परीक्षेला तुम्ही सामोरं गेलं पाहिजे। तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।